नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस महाराष्ट्रासाठी जड आहे. आज सकाळी आलेली बातमी ऐकून अनेक जण क्षणभर थांबले, अनेकांचे डोळे पाणवले, तर अनेकांना विश्वासच बसला नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात दशकेभर प्रभाव ठेवणारे, निर्णायकक्षम, थेट आणि कधीकधी कठोर वाटणारे पण लोकांशी घट्ट नातं असलेले नेते अजित पवार आज आपल्यातून अचानक निघून गेले. ही कल्पनाच अनेकांच्या मनाला चटका लावणारी आहे. विमानात घडलेल्या त्या दुर्दैवी घटनेने केवळ एक व्यक्ती नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा एक मोठा अध्याय संपवलेला आहे. आज हा व्हिडिओ कोणावर टीका करण्यासाठी नाही, कोणाची बाजू घेण्यासाठी नाही, तर एका पूर्ण आयुष्याकडे मागे वळून पाहण्यासाठी आहे, ते पण शांतपणे आणि प्रामाणिकपणे. अजित पवार म्हणजे एक पद नव्हतं, तो एक स्वभाव होता, तो एक वेगळी चाल होती, तो एक असा नेता होता ज्याचं नाव घेताच सत्तेची जाणीव होत असे. अजित अनंतराव पवार यांचा जन्म महाराष्ट्राच्या ग्रामीण मातीत झाला. साधं घर, कष्टाचं वातावरण आणि लहानपणापासून वास्तवाची ओळख या सगळ्यातूनच त्यांची जडणघडण झाली. बालपणापासून त्यांनी पाहिलं होतं की आयुष्य म्हणजे सरळ रेषेत चालणारी गोष्ट नाही. संघर्ष असतो, अडचणी असतात आणि त्यातूनच माणूस घडतो. शिक्षण घेत असताना ते इतर मुलांसारखेच होते, पण एक फरक होता, त्यांना लोकांमध्ये रमायचं होतं. गावात काय चाललंय, शेतकऱ्याला काय अडचण आहे, सहकारी संस्थांमध्ये काय घडतंय, या सगळ्यांबद्दल त्यांना कुतूहल वाटत असे. राजकारणाची ओढ ही अचानक निर्माण झालेली नव्हती, ती हळूहळू मनात रुजली होती. राजकारणात येण्याआधी अजित पवार सहकार क्षेत्रात सक्रिय झाले. महाराष्ट्रात सहकार म्हणजे फक्त उद्योग नाही, तर ग्रामीण जीवनाचा कणा आहे. साखर कारखाने, दूध संघ, सहकारी बँका, शेतकरी संस्था या सगळ्यांमध्ये त्यांनी काम केलं. इथंच त्यांना कळलं की कागदावर निर्णय घेणं वेगळं असतं आणि जमिनीवर अंमलबजावणी करणं वेगळं असतं. लोकांच्या अडचणी समजून घेताना त्यांनी एक गोष्ट शिकली, लोकांना मोठे शब्द नको असतात, त्यांना परिणाम हवा असतो. हीच भूमिका पुढे त्यांच्या संपूर्ण राजकीय आयुष्याची ओळख बनली. हळूहळू ते थेट राजकारणात आले. निवडणूक, प्रचार, सभा हे सगळं करताना त्यांनी एक वेगळी शैली ठेवली. फार भावनिक भाषण नाही, फार गोड शब्द नाही, पण जे बोलायचं ते स्पष्ट. लोकांनाही थेटपणा कधीकधी आवडायचा, कधीकधी त्रासदायक वाटायचा, पण दुर्लक्ष करता येईल असा नव्हता. बारामती आणि आजूबाजूचा परिसर हा त्यांच्या कामाचा केंद्रबिंदू राहिला. पाणी प्रश्न, सिंचन योजना, शेती विकास, शिक्षण संस्था, रस्ते या सगळ्या गोष्टींवर त्यांनी लक्ष दिलं. लोकांना ते फक्त आमदार वाटत नव्हते, तर आपल्यातलाच माणूस वाटायचे. राज्य पातळीवर गेल्यावर त्यांच्यावर मोठ्या जबाबदाऱ्या आल्या. विविध मंत्रालये, वेगवेगळे विभाग, सतत बदलणारी राजकीय समीकरणं, या सगळ्यात त्यांनी स्वतःचा ठसा उमटवला. विशेष म्हणजे अर्थ आणि जलसंपदा यांसारखी खाती सांभाळताना त्यांनी निर्णय क्षमतेची ओळख निर्माण केली. अर्थसंकल्प मांडताना त्यांचा दृष्टिकोन नेहमी स्पष्ट असायचा. खर्च कुठे करायचा, गुंतवणूक कुठे वाढवायची, कोणत्या योजना पुढे न्यायच्या, हे निर्णय ते ठामपणे घेत असत. कधी कौतुक झालं, कधी टीका झाली, पण निर्णय थांबले नाहीत. उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी अनेक वेळा जबाबदारी स्वीकारली. हे पद केवळ नावापुरतं नव्हतं, तर सरकार चालवण्याच्या केंद्रस्थानी असलेलं पद होतं. या काळात त्यांनी कठोर निर्णय घेतले. काही काळ वादही निर्माण झाले, पण त्यांनी मागे फिरणं पसंत केलं नाही. अजित पवार यांचा स्वभाव सगळ्यांना माहीत होता. तो म्हणजे थेट, कधी राकीट, कधी अतिशय शांत. ते फार भावनिक होऊन बोलत नसत, पण जेव्हा बोलत तेव्हा वजनदार बोलत. त्यांच्या समर्थकांना ते मजबूत नेता वाटायचे, विरोधकांना धोकादायक वाटायचे, पण दोघेही एक गोष्ट मान्य करत होते, हा माणूस दुर्लक्ष करण्यासारखा नाही. राजकारणात त्यांना अडचणीही आल्या, आरोपही झाले, चढ उतारही आले, पण प्रत्येक टप्प्यावर त्यांनी स्वतःला पुन्हा उभं केलं. परिस्थिती बदलली, सत्ता समीकरणं बदलली,
पण अजित पवार हे नाव कायम चर्चेत राहिलं. परंतु आज सकाळी त्या दुर्दैवी विमान अपघाताने सगळंच थांबवलं. एक क्षण, एक अपघात आणि आयुष्यभराचा प्रवास अचानक संपला. ही बातमी येताच अनेक लोकांना धक्का बसला. ज्यांनी त्यांच्यावर टीका केली होती तेही काही क्षण शांत झाले, कारण मृत्यू समोर आला की राजकारण थांबतं. उरतात त्या फक्त आठवणी. आज लोक आठवत आहेत. कोणी म्हणतं कडक होते पण कामाचे होते, कोणी म्हणतं थेट होते पण आमच्यासाठी उभे राहायचे. अजित पवार यांचं आयुष्य परिपूर्ण होतं असं नाही. ते वादांपासून दूर नव्हतं, पण ते निष्क्रिय नव्हतं आणि निर्जीवही नव्हतं. ते आयुष्य निर्णयांचं, संघर्षांचं आणि सत्तेच्या जबाबदारीचं होतं. आज महाराष्ट्राने एक नेता गमावला आहे, पण त्यांच्या कामाचा, त्यांच्या निर्णयांचा आणि त्यांच्या स्वभावाचा ठसा मात्र या महाराष्ट्राच्या राजकारणावर राहणार आहे. काही माणसं पदामुळे मोठी होतात, काही माणसं पदालाच मोठी करतात. अजित पवार हे दुसऱ्या प्रकारातले होते. आज आपण एक नेता गमावलाय. नेता काय असतो? नेता तो नसतो जो फक्त पदावर दिसतो. नेता तो असतो जो लोकांच्या हृदयात असतो आणि जो त्यांच्या दुःखात, त्यांच्या संघर्षात, त्यांच्या विजयात कायम असतो. हेच अजित पवार यांचे जीवन होते, हेच त्यांच्या कार्याचे यश होते. आणि आज हाच नेता आपल्यातून निघून गेलेला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाचं असं व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलेलं आहे आणि याची उणीव, याची जागा आता कोणीही भरू शकणार नाही. रामकृष्ण हरी.